सध्या मुंबईच्या कोस्टल रोडवर करण्यात आलेल्या म्युझिकल रोड प्रयोगाची चांगलीच चर्चा झाली आहे. कोस्टल रोडवर बसवलेल्या या पट्ट्यांमधून संगीत ऐकू येऊ लागलंय आणि ही बातमी ऐकून मुंबईमधले इतर सामान्य रस्ते मात्र नाराज झालेले आहेत. कोस्टल रोडवर कर्णमधुर संगीत आणि इतर सामान्य रस्त्यांवर मात्र फक्त ट्रॅफिक, खड्डे आणि खोदकामं यांच्या कर्णकर्कश आवाज का, अशी तक्रार खुद्द हे रस्तेच करतायत. पाहुयात काय म्हणतोय मुंबईतला रस्ता. नमस्कार, मी आहे तुमचा लाडका, तुम्हाला रोज भेटणारा मुंबईतला सर्वसामान्य रस्ता. खरं तर माझी ओळख वेगळी करून देण्याची तुम्हाला गरज नाहीये, मी रोज तुम्हाला भेटत असतो. पण झालंय असं की माझा एक भावंड आहे. खरं तर तो गेल्या काही वर्षातच जन्माला आलाय. मात्र तो गेल्या काही वर्षातच जन्माला येऊन सुद्धा माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा माझ्यापेक्षा जास्त चकाचक दिसतोय. आणि नुसता चकाचक नाही, त्याला दागदागिने पण मिळालेत म्हणे. तो भावंड आहे तिकडे दक्षिण मुंबईमध्ये, त्याचं नाव आहे कोस्टल रोड. त्याला आता मेलडी रोड असं सुद्धा म्हणतात. आणि तिथून गेलं ना की त्याला गाणं सुद्धा ऐकायला मिळतं. आता विषय हा आहे की मी एवढी सगळी प्रजा माझ्या अंगा खांद्यावर खेळवतोय गेली अनेक वर्ष. आता थकलोय, म्हातारा झालोय, अगदी जरा जीर्ण झालोय. बघा, माझं डांबर सुद्धा अगदी कुठे 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 उखडत चाललेलं आहे. मात्र तरी सुद्धा ही सगळी प्रजा मुंबईची माझ्या अंगा खांद्यावरून धावत असते. सतत मला पॅ 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 हॉर्न कर्कश ऐकवत असते. मात्र त्याच्यात सुद्धा मी सुमधूर संगीत ऐकतो. माझ्या आजूबाजूची जी भावंड आहेत, एल्फिन्स्टन पूल वगैरे, ही सगळी भावंड सध्याच्या घडीला बंद पडलेली आहेत. त्यांचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडची प्रजासुद्धा माझ्याच अंगावरून जाते. त्याच्यामुळे मला मनस्ताप हा होतो. पण तरीसुद्धा मी या मुंबईकरांना माझ्या अंगा खांद्यावर खेळवणं थांबवलेलं नाही. माझं नाव आहे टिळक ब्रिज. तर या टिळक ब्रिजचं सुद्धा प्रमोशन कुणीतरी करावं. इकडचं जे कर्णकर्कश वाटणारं मात्र तरीसुद्धा सतत अविरत चालू असणारं वाहतूक कोंडीतलं संगीत हे तुम्ही सुद्धा ऐकावं, म्हणून हा प्रपंच. गाड्या वाढल्यात, रोड छोटे झालेत आणि सुविधा कमी झाल्या. त्याच्यामुळं एवढे ॲक्सिडेंट व्हायलेत. आणि एवढा तो ब्रिज पाडला 6 म्हणून इकडून जातात धारावी मार्ग. ह्यासाठी आधी पूर्वी मार्ग चांगला बनवायला हवा होता, ते चुकीचा बनवलेला आहे. त्याच्यामुळे शॉर्टेजमुळं एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे की कुणी एकामेकाला धक्का देऊन तिथंच पडतात. की म्युझिकल रोड आवडतील का तुमच्या मुलाबाळांना? अशा म्युझिकल रोडवरनं न्यायला आवडतं का तुम्हाला? त्याला आवडेल, बट बाकी रस्ते खराब असले मुले लोकांना त्रास आहे ना. तो एक रास्ता बरा आहे ना, नाही तर दुसरी रास्ता खराब असतं तर दुसरी बाकी सगळे रास्ता खराब असतं तर नाही चालेल ना. दादरच्या ट्रॅफिक मधून आता मी तुम्हाला घेऊन आलोय एका सुंदर हायवेवर. माझं नाव आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. जितकं माझं नाव मोठं आहे ना, तितकेच माझे कारनामे सुद्धा मोठे आहेत आणि तितकीच माझ्यावरची ट्रॅफिक सुद्धा मोठी असते. खरं तर माझं नाव आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पूर्व द्रुतगती महामार्ग. जितकं हे नाव लांबलचक आणि भलं मोठं आहे, तितकेच माझ्यावरती टाकलेले डांबराचे पॅचेस, माझ्यावरचे खड्डे हे सुद्धा असेच भले मोठे आहेत. खरं तर महिन्या 2 महिन्यात कॉन्ट्रॅक्ट निघतात. माझ्यावरती अशी डांबराची सुंदर रांगोळी अंथरली जाते. कधी मध्ये कलाकुसर सुद्धा होते. मात्र ही कलाकुसर तुम्ही बघता आहात. कुणा चित्रकाराने जणू चित्र काढावं अशा रीतीने हे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग माझ्या अंगा खांद्यावर होतं. खरं तर खड्डे भरण्याचा हा प्रयत्न आहे की नवीन खड्डे तयार करण्याचा हा प्रयत्न आहे, असा प्रश्न कधी कधी मला सुद्धा पडतो. आता मला सांगा, नुकत्याच जन्माला आलेल्या माझ्या लहान असलेल्या कोस्टल रोडला सांगीतिक पट्ट्या मिळतात आणि मला मात्र डांबऱ्याच्या या अशा ओबडधोबड पट्ट्या मिळतात. अगदी काही महिन्यापूर्वी निघालेलं हे कॉन्ट्रॅक्ट बरं का. हा बघा, हा भला मोठा चौकोन जो डांबराने अंथरलेला आहे, इथे भला मोठा खड्डा होता. मात्र इथून जाताना बघा, 2 व्हीलरवाल्यांची पार मान पाठ एक होते. आणि म्हणूनच माझ्यावरती ही डांबराची रांगोळी काढण्याच्या ऐवजी एखाद्या प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टरनं तितक्याच प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणे काम केलं तर कदाचित माझं नशीब सुद्धा त्या कोस्टल रोडपेक्षा जास्त वेगानं धावेल. बघूयात. मला सांगा, तुमच्या मागे हे काम सुरू आहे रस्त्यावर, किती महिने झाले सुरू आहे? हे कमीत कमी 7-8 महिने झाले सुरू आहे. काही संपत नाही. 1 खड्डा 2 खड्डा पण हे काम कधी होणार? हे जर तुम्ही प्रायव्हेटला दिलं ना तर हार्डली मला वाटतं 1 महिना ते संपवलं असतं आतापर्यंत. तर BMC एवढं काम उशिरा करतात त्यांनाच माहिती. हॉर्नचं संगीत इथे कायम ऐकायला मिळतं. काय म्हणताय ताई? For this purpose, we are getting daily late for office. First, school children will big suffered. Please take up this, please. तर मुंबईकर हो, अशी आहे माझी हालत.
कुठे मध्ये मध्ये खड्डे आहेत, सिमेंटचे पॅचेस आहेत, वाहतुकीची कोंडी आहे, मध्येच काढून ठेवलेली रस्त्यांची अनेक वर्ष न संपणारी कामं आहेत, कुठे मध्येच असे टाकलेले ढिगारे सुद्धा आहेत. पण खरं सांगू मुंबईकरांनो, मला मुंबईचा रस्ता ही ओळख मिळाली आहे ती तुमच्यामुळे. कारण तुम्ही दिवस रात्र माझ्या अंगाखांद्यावरून जी ये जा करताना, त्यामुळे मी वाहता राहतो, त्यामुळे मी जिवंत राहतो. आणि म्हणूनच मुंबईचा रस्ता ही ओळख मी सुद्धा फार अभिमानाने मिरवतो बरं का. पण मला नको आहे ती रंगीबिरंगी लाइटिंग, ती शायनिंग, मला नको आहेत त्या सांगीतिक पट्ट्या आणि नको आहेत कुठलाही साज शृंगार. मला हवा आहे तो फक्त मला सांभाळणाऱ्यांचा, मला वापर करणाऱ्यांचा प्रामाणिकपणा. मला तुमच्यापर्यंत पोहोचवणारा माझा सहकारी कॅमेरामन सागर पाटीलसह मी तुमचाच आधी लाडका असणारा, मात्र आता जरा नावडता झालेला तुमचाच मुंबईचा रस्ता.